लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सध्याच्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसरातील जलसाठ्यांमध्ये काही प्रमाणात भर पडली आहे। वाघदर्डी धरण सध्या 50% भरले असून सुमारे 52,000 घनफूट पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दुसरीकडे रेल्वे डॅम 100% क्षमतेने भरले असून त्याचा सकारात्मक परिणाम परिसरातील भूजल पातळीवर झाला आहे। रेल्वे डॅमच्या खोलीकरणासाठी यंदा रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली होती, त्यामुळे एक स्तर खोल खोदकाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा शक्य झाला। परिणामी मनमाडच्या पूर्व भागात बोरवेल आणि विहिरींमधील पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे। वाघदर्डी धरण मात्र उगमस्थानी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अपेक्षेप्रमाणे भरले नाही। उसवड, दुगाव, दाबळी, पिंपळगाव, रायपूर, भडाणे या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे लहान नाले आणि तलाव भरले नाहीत, त्यामुळे धरणातील जलसाठा मर्यादित राहिला आहे। गेल्या 6 ते 7 दशकांपासून धरणात गाळ आणि माती साचल्यामुळे धरण लवकर भरते पण टिकत नाही। परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात मनमाडमध्ये पाणी टंचाई जाणवते। रेल्वे डॅमच्या यशस्वी खोलीकरणानंतर वाघदर्डी धरणाच्याही खोलीकरणाची मागणी जोर धरत आहे। मनमाड शहरामध्ये रेल्वेचं जे काम चालू आहे त्या कामाने जे आता खोलीकरण केले बंधाऱ्याचं, त्या खोलीकरण केल्यामुळे मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये ठिकाण नगर आहे, त्याच्यानंतर तुमचा अश्विन नगर आहे, छोटा गुरुद्वारा परिसर आहे, या सर्व लोकांना पाण्याचा याचा बेनिफिट होणार आहे। त्याच पद्धतीने वाघदर्डी बंधारा जो खोलीकरण जर केला तर त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरण्यासाठी भरपूर फायदा होईल लोकांना। रेल्वे बंधारा हा 100% भरलेला आहे, वाघदर्डी बंधारा हा अजून 50%च भरलेला आहे, तो अर्धा बुजलेला गेलेला आहे। त्याचं जर खोलीकरण जर केलं तर भरपूर फायदा मनमाड शहराला होईल। तसेच मनमाड नगरपालिकेने खोलीकरण करण्यासाठी परमिशन द्यावी। नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि शेतकरी वर्ग यांनी संयुक्तपणे प्रशासनाकडे वाघदर्डी धरणाच्या खोलीकरणासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केली आहे। धरणाच्या पुढील भागापासून सुमारे 500 फूट अंतरापर्यंत खोलीकरण केल्यास धरण क्षमतेत वाढ होऊन अधिक काळ पाणी टिकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। वाघदर्डी धरणाचे खोलीकरण ही आता काळाची गरज बनली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि जलतज्ञ व्यक्त करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.